या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. आजवर आम्ही विकास कामांना प्राधान्य दिलं. आता मतदारांसमोर आम्ही विकासाची भूमिका मांडत आहोत आणि जनतेचा आम्हाला मोठा प्रतिसाद मिळतोय. यंदा प्रभाग क्रमांक 14 मधून आपल्याला समाजवादी पार्टीचा करिश्मा दिसेल असा विश्वास प्रभाग क्रमांक 14 मधील समाजवादी पार्टीचे उमेदवार रियाज खरादी तसंच राजासाहेब बागवान यांनी व्यक्त केला. पालिका निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आता प्रचाराला लागले आहेत. आपली भूमिका ते मतदारांसमोर मांडत आहेत. दरम्यान यंदा पालिका निवडणुकीत समाजवादी पार्टी देखील आखाड्यात उतरली आहे. या पक्षाचे प्रभाग क्रमांक 14D मधून रियाज खरादी आणि 14B मधून राजासाहेब बागवान या उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिलाय. प्रत्येकाशी ते संवाद साधत आपली भूमिका मतदारांसमोर ठेवत आहेत. दोन्ही उमेदवारांपैकी रियाज खरादी यांनी यापूर्वी पालिका गटनेते पदाची जबाबदारी पार पाडली आहे. माजी नगरसेवक म्हणून कार्यरत राहताना विकासाची कामं त्यांनी याच प्रभागातून पूर्ण केली आहेत. तर विविध प्रश्नी त्यांनी पालिकेत अभ्यासपूर्ण अशी बाजू मांडताना विविध समस्यांना वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून सर्व समाज घटकांशी त्यांचे जवळचे संबंध राहिले आहेत. दुसरे उमेदवार राजासाहेब बागवान हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्य अशी त्यांची ओळख आहे. एक अभ्यासू माजी नगरसेवक आणि दुसरे शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तित्व निवडणूक रिंगणात उतरवत समाजवादी पार्टीनं प्रभाग क्रमांक 14 मधून इतर पक्षांसमोर आव्हान उभं केलंय. रियाज खरादी यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात असून आपण केलेली विकास कामं ही त्यांची जमेची बाजू आहे. तर राजासाहेब बागवान यांच्या रूपानं एक उच्च शिक्षित उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मधून समाजवादी पार्टीकडून निवडणूक रिंगणात आहे. तेव्हा इथून सायकलचा जोर दिसून येणार असा तर्क राजकीय वर्तुळातून लढवला जातोय. दरम्यान दोन्ही उमेदवारांनी विकासाचे मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहोत आणि त्याचा चांगला प्रतिसाद असल्याची प्रतिक्रिया न्यूज प्लस चॅनलशी बोलताना दिली. इंशाअल्लाह दोनों हमारे सीट निकलेंगे. दोनों एजुकेटेड हैं. सब पूरे प्रभाग से अच्छा हमारे को प्रतिसाद मिल रहा है. लोग हमारे को सपोर्ट कर रहे हैं. तो इस तरह से मैं तो अपना प्रतिस्पर्धा किसी को मानता नहीं. यहाँ से बीजेपी का उम्मीदवार आएगा नहीं. वो इतने मेरे रिलेशन है अदर समाज से, बीजेपी से ज़्यादा मेरे रिलेशन अदर समाज के साथ है, हिंदू समाज से. वो लोग खुद कह रहे हैं कि हमारा जो उम्मीदवार बीजेपी का है वो स्थानिक नहीं है, बाहर से लाया गया है और हम आपके साथ बिल्कुल है. आपने जब भी हमने कॉल किया है आप हमारे साथ आए, हमारा काम किए. हमको पार्टी देखना नहीं है, हम उम्मीदवार देखकर वोट करने वाले. मुझे बिल्कुल हमारे प्रभाग के लोगों पर विश्वास है, मेरे समाज पर भरोसा है कि मैं पार्टी को छोड़कर, सत्ताधारी पार्टी को छोड़कर समाज के साथ आया तो समाज का ये भी जिम्मेदारी बनती है कि मुझ जैसे उम्मीदवार को चुन कर दें. और आने वाला वक्त बहुत ही कठिन है. बीजेपी पूरी मेजॉरिटी से यहाँ पर सत्ता बनाएगी तो इनके लिए फाइट करने के लिए अभ्यासू और होशियार नगरसेवक की ज़रूरत है. एक तर जे लोक आम्हाला येऊन भेटतात किंवा आम्ही जाऊन त्यांच्याशी संपर्क करतोय तर ते स्पष्टपणे आम्हाला सांगतायत की ह्या वेळेस आम्ही समाजवादी पार्टीचे दोन्ही उमेदवारांना प्रभाग 14 मधून आम्ही कॉर्पोरेशनमध्ये पाठवणार आहोत. आणि त्यांचा विश्वास आणि त्यांचं जे पाठबळ आम्हाला मिळतं आहे त्यामुळे आम्हाला आत्मविश्वास आहे की आम्ही दोघंजण निवडून नक्कीच इन्शाअल्लाह आम्ही कॉर्पोरेशनमध्ये जाणार आहोत. लोकांना आव्हान काय? लोकांना आव्हान एकच आहे की जात पात बिरादरी किंवा ह्या विभागाचा, ह्या भागाचा, ह्या पेठेचा आहे, या एरियात राहणार आहे याचा विचार न करता तुमचे प्रश्न सभागृहात मांडणारा, तुमचा आवाज सभागृहात उठवणारा आणि तुमच्यासाठी काम करणारा व्यक्ती आणि व्यक्ती समूह हे तुम्ही निवडून द्यावा. जे सुशिक्षित आहेत, सुसंस्कृत आहेत अशा लोकांना तुम्ही संधी द्यावी ही प्रामाणिक आमची इच्छा आहे.